हाय हॅलो नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल आणि मजेतच असायला हवं. छान अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे. म्हटलं खिडकी उघडी आज. 2-3 दिवस काय उघड नव्हती, स्वच्छ केल्यास आणि बघते तर एवढे कोष्टींनी जाळ्या केल्या होत्या तर हात माझा पोहोचत नव्हता. हाताला दिसेल ते घेते आणि काढते. मला ते अजिबात आवडत नाही, जाळ्या वगैरे असं धरलेलं किचनमध्ये वगैरे कुठंही बेडरूममध्ये दिसलं की लगेच मी काढतेच. आणि इकडे माझं सगळं आवरून झालं होतं सकाळी, म्हणजे माझी आंघोळ वगैरे झाल्या, मुलांची झाल्या, मिस्टर आवरायला लागले. तेवढ्यात म्हटलं बेडरूम चकाचक करूया. सगळेजण हांतरून तसेच टाकून जातात, तेच मला पटकन काढायचं असतं. कारण दिवस नंतर मला रेंगाळ्यासारखा होतो. लवकर नाही हांतरून आणि झाडून नाही काढलं तर दिवसभर असं आळस अंगात असल्यासारखं वाटतं. पण कोण काढायची वाट मी बघतच नाही. कारण ज्याची त्याची लाईफ पाहिजे, त्याचे नियम रूल्स केलेले असतात, त्यांचं त्यांनी उठतात, त्यांच्या कामाला जातात. असं काही होतं. तर मिस्टरांनी इकडे मेथीची भाजी आणली होती, ती निवडून लगेचच ठेवली. आणि बटरसुद्धा आणले होते. चहामध्ये लागतंच काहीतरी. आणि ह्या बघा शेवग्या शेंगा देशी एकदम एक नंबर, खूप सुंदर आहेत. आणि समोरच्या शेतातल्या काकींनी आणून दिल्या 6 आहेत. इतक्या कवळ्या छान आहेत. म्हटलं आता तेच हे करूया, निवडून ठेवूया. आणि इकडे कणिक पण मी लगेचच भिजवून ठेवली, म्हणजे मळून ठेवली, जेणेकरून एक थोडा वेळ भिजवली की छान चपात्या होतात. त्यासाठी तर इकडे मला करायचा होता मसाले भात. कारण दावत तांदूळ आहे 5 की मुलग्याला त्याचा पांढरा भात अजिबात आवडत नाही, मग सगळ्यांनाच होते म्हटलं, म्हणून हेच केलं मी. मसाले भात केला. तेच वाटण मी पहिल्यांदा दाखवलं. आलं लसूण मिरची कोथिंबीरीचं वाटण होतं. आणि जो काय तर गरम मसाला आहे तो मिस्टरांनी बनवला होता परवा, आणि त्याची काय रेसिपी मी दाखवू शकले नाही. पण एकदम छान असा वास येतो त्या म्हणजे मसाल्यांचा. त्यांनी वेगळ्या पद्धतीने केलेला आहे. जर रिक्वेस्टेड व्हिडिओ असेल तरच मी त्यांनी केलेला जो काय मसाला आहे तो एकदा शेअर करण्याचा प्रयत्न करेन नक्की. आणि मला आवडतं त्यांच्या हातचं मसाला किंवा भाज्या. आणि मटण तर एक नंबर बनवतात आणि छान बनवलं होतं त्यांनी. तर इकडे मी डाळीचे आमटे वगैरे माझं करायचं चालू होतं सोबत. आणि त्याच्यामध्ये सुक्याच्या शेंगा जे काकीने दिल्या त्याच घालणार पण आहे. आणि इकडे बघा तर भात खूप सुंदर. त्यामध्ये थोडा काय केला, आमच्याच वेलाला लागलेला टोमॅटो होता तो घातले हे. आणि इकडे माझी साईड बाय साईड भाजी पण होत आहे मेथीची. आणि इकडे आपली शेवग्याची आमटी किती सुंदर झाली बघा, कलर पण छान आला आहे. आणि कोल्हापूरची आपली चटणी घातलेली आहे, म्हणजे माझ्या आईनं घरीच बनवल्या आणि ती कोल्हापूर स्टाईलमध्ये बनवल्यामुळं कोल्हापुरी चटणी असेच मी म्हणते. आता हा आहे दुसरा दिवस. आता उठल्या माझं नेहमीच काम असतं की रात्री जे काय दूध आलेलं असतं ठेवायचंच. आणि सकाळीच मी तापवते, तशीच फ्रीजला ठेवते. कारण संध्याकाळी काही गरज नाही, आणि तापतं आणि मध्यरात्रीला ते गार. आणि नंतर मग मध्यरात्री कधी उठणार ना, मग हे झोपमोड होत्या. म्हणून मी काय करते, तशीच पिशवी फ्रीजला ठेवते आणि लावते. नाही तर दूध सगळं नासतं जर रात्री मी तापवलं तर. मग हे सकाळीच तापवलं की दिवसभर वापरता येतं. आणि नाश्त्याला नेहमीप्रमाणे मी छान असे पोहे केलेले आहेत. सर्वांच्याच आवडीचे आमच्या घरात पोहे आहेत, त्यामुळे पोहेच मी नेहमी बनवते. ज्या काही शेंगा होत्या त्या दिल्या त्या लगेचच मी कट करून ठेवले. कारण का साठवणुकीसाठी मी असंच करून कट करून ठेवते. कारण प्रिपरेशन करणं गरजेचं. हा कंटेनर आहे, त्यामध्ये छान असं राहतात आठवडाभर तर राहतच नाहीत आमच्या घरी. कारण शेवग्या शेंगा सर्वांनाच आवडतात, घरातल्या सगळ्यांना सगळ्यांच्या आवडीच्या आहेत. त्यामुळे 2 दिवसात ते संपूर्णच जातील, इतक्या चवीला आहेत त्या शेंगा पण. त्यामुळे पण मील प्रिपरेशनमध्ये मी ह्या थोड्याफार तयारी पण करून ठेवते. तर इकडे काय करायला ते पण सांग. तर एकीकडे मी शेवग्याची शेंगा शिजवल्यात, त्यामध्ये शिजवायला ठेवल्यात, म्हणजे आणि हळद मीठ आणि थोडं तिखटसुद्धा घातलेलं आहे. तर हे शिजवून मी असं ठेवेन. आणि ही डाळ आहे बघा, तर ही तुरीची डाळ छान अशी धुवून घेतली आणि तीसुद्धा शिजवून ठेवणार. कारण उद्याच्याला मला ह्याला पाडव्याच्या तयारीसाठी हे लागणार आहे. आदल्या दिवशीच थोडीफार तयारी गुढीपाडव्याच्या जेवणाची अशी करूनच ठेवते. आता त्याच्यामध्ये हिंग हळद वगैरे घातलेलं आहे, कारण ते वरणासाठी लागणार आहे म्हणून. आता ही हरभऱ्याची डाळ आहे
आता 2 वाटी तरी लागते. आमच्यात भरपूर पोळ्या खातात. कोल्हापूर साईडला सारख्या पोळ्यांचा स्वयंपाक करावाच लागतो आणि छान सगळे सण साजरे केले जातात आणि सगळ्यांना पोळ्या आवडतात आणि पाडव्याला तर आमच्याकडे पोळ्यांचाच नैवेद्य असतो. ह्याच्यासाठी तर मी कुकरमध्ये छान अशी डाळ धुवून घेतली, पाणी पण घातले. आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि तेल टाकणार, कारण मऊसूत शिजते. एक नंबर असं पुरण त्याचं निघतं तेल घातल्यामुळे. त्यासाठी मी ही तयारी करून ठेवते आदल्या दिवशी. पण दुसऱ्या दिवशीचा जो का माझा 1.5 तास आहे बघा, सकाळी एवढी घाई गडबड उठते, कारण लोटायचं, दारात रांगोळी काढायची, उंबरठा पूजन करायचं, परत देवपूजा करायची आणि मग गुढीची आणि तयारी करून ह्या सगळ्या कामामध्ये ॲटलिस्ट 2-2.5 तास सकाळचा जाणार आहे. आणि मिस्टरांना तर सगळं हाताखाली द्यायला लागतं त्यांच्या हाताला हे झाल्यामुळे. म्हणून म्हटलं हे जरा थोडंसं आदल्या दिवशीच करून ठेवा, म्हणजे दुसऱ्या दिवशीचा माझ्या डोक्याचा ताप वाचेल किंवा माझं म्हणजे घाई गडबडीची होणार नाही. तर ही शेवग्याच्या शेंगा पण मी येळवण्याच्या आमटीमध्ये टाकणार आहे म्हणून शिजवूनच ठेवते आणि डाळ पण शिजवून ठेवणार. तर इकडे थोडीशी फुलं आली होती आपली चाफ्याची आणि आपल्या गुढी पाडव्याच्या जो काय गुढीला फुलांचा जो का हार असतो तो ह्याच चाफ्यांचा फुलांचा असतो आणि एवढी फुलं आल्यात तर आजच मी काढून ठेवायला लावणार आहे उद्याच्या माळेसाठी. आणि ही सुद्धा थोडी थोडी देवपूजेसाठी फुलं आज बागेमध्ये उमलली आहेत. खूप सुंदर अशी जास्वंदाची तर हर नमुन्याची झाडं आहेत. मी नेहमीच उमललेली फुलं दाखवत असते प्रत्येक व्हिडिओमध्ये, जेणेकरून प्रत्येक म्हणजे जातीची जी काय माहिती असेल प्रत्येकाला कळेल किंवा जी फुलं आहेत ती सुद्धा समजतील. आता हे बघा गुलाबाचं फूल आणि हे आकाशकंदील फूल सुद्धा उमललेलं आहे, भरपूर उमलले आहेत आज हे आकाशकंदीलची मात्र. आणि हा रातराणीची जी काय रात्रीची फुलं उमलतात, पण दिवसभर ह्याचा वास कसं काही आलाय ते समजेना, मिटलेली असून सुद्धा. आणि आजचा असा होता बाहेरचा, खूप सुंदर दिसत होतं बाहेरचं वातावरण. आणि शेवया करायला लागले. आता हा गुढीपाडव्याचा दिवस आहे आणि शेवया आमच्या नैवेद्याला लागतात. तर शेवया इकडे बघा डाळ जी काय शिजवून ठेवली होती त्याच्यामध्ये थोडी साखर आणि गूळ सुद्धा घालून मी पुरण वाटूनच घेणार आहे. येळवण्याची आमटी मी फोडणी टाकून घेतलेली आहेच. सोबत मला दूध सुद्धा तापवायचं होतं, ते सुद्धा मी लगेच तापायला ठेवले. आणि शेवया कशा काय विसरल्या हे आणतात, कारण काल माझा बड्डे होता आणि सेलिब्रेशनमध्येच माझा निम्मा दिवस गेला असं झालं. त्यामुळे मी घेतला नाही तो. इंस्टाग्रामवरती मी व्हिडिओ टाकलाय त्यामुळे. आणि इकडे लगेचच मी काय केलं, बटाटे उकडायला सकाळीच ठेवले होते, बटाट्याची भाजी पण करून घेतल्या मी. आणि पोळ्या बघा छोट्या छोट्या नैवेद्यासाठी लागणार आहेत त्याच आहेत आणि बाकीच्या मोठ्याने हे बेसिनमध्ये ठेवले, कारण का पुरणाचं आहे, हात धुताना वगैरे ते भिजतील भांडी, याच्यासाठी मी ही ट्रिक वापरते. आणि माझे सांडगे पापड वगैरे तळून झाले. तिकडे भात सुद्धा पांढरा झालेला आहे आणि वरण भाजी सुंदर बघा. आता ही तर कसं रेसिपी बऱ्याच ह्याच्यामध्ये दाखवलेली आहे. आणि हे गुळवणी म्हणतात ते केले आणि इकडे हे केलेलं आहे आपली येळवण्याची आमटी. असा स्वयंपाक आहे आणि पूजन पद्धतीनं केलेलं आहे नेहमीप्रमाणेच. तर गुढी उभं करताना भरपूर घाई गडबड होते सकाळची आणि सगळ्यांच्यात होत असावी असं मला वाटतंय. आणि चौघांनी मिळून आम्ही केलं, तरी छोट्या मुलाने देवपूजा केली. मी पोर्च संपूर्ण क्लीन करून रांगोळी वगैरे काढलेली आहे. उंबरठा पूजन हे आता घरच्या देवाला, गुढीला, गाईला आणि घरावरती ठेवणार आहे. आणि हे संपूर्ण नैवेद्याचं ताट, यामध्ये गुळवणी तेवढी ठेवायची राहिल्या. बाकीचं काय वगैरे सगळा हा स्वयंपाक मी एकटीनेच केलेला आहे. स्वयंपाकात तर का हातभार नव्हता, पूजा तेवढी छोट्या मुलांनी केली आणि गुढीचं चौघांनी मिळून केलं. आणि पोरच्या आणि बाकीचं धुणं भांडी स्वयंपाक फरशी हे माझ्याकडंच होतं, त्यामुळे सगळा भार माझ्यावरच होता. तरी व्यवस्थित छान पद्धतीने आजचा दिवस आणि जो काय गुढीपाडवायचा पहिला छान गेलेला आहे. सर्वांना माझ्याकडून गुढीपाडवायच्या खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच.